स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोरट्याला अटक केली आहे। त्याच्याकडून 3 गुन्ह्यांचा छडा लागलेला असून या 3ही गुन्ह्यातील 3 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत। प्रणव संभाजीराव पवार वय वर्ष 32 राहणार लक्ष्मीनगर माधवनगर असे चोरट्याचे नाव असून त्याला विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी पथक गस्त घालत असताना पथकातील हवालदार अनिल कोळेकर, विक्रम खोत यांना पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ एक जण चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता तेथे उभ्या असलेल्या 2 दुचाकीच्या जवळ एक जण घुटमळत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने आपलं नाव प्रणव पवार असं असल्याचं सांगितलं। अधिक चौकशीत त्याने या दोन्ही गाड्या चोरीच्या असल्याची कबुली दिली। एक गाडी 15 दिवसांपूर्वी खांडेकर वाचनालयाच्या समोरून तर एक गाडी मोपेड गुरुवारी चोरल्याचं त्याने सांगितलं। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळून चोरलेली दुचाकी पेट्रोल संपल्याने कुपवाडकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला सोडून दिल्याचं त्याने सांगितलं। ती गाडी पोलिसांनी बेवारस म्हणून जप्त केली होती। या चोरट्याने सांगली शहर पोलीस ठाण्यातील 2, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील 1 गुन्ह्याची कबुली दिली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।